नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनीला शोधत जीवा किचनमध्ये पोहोचलेला असतो। मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। तू मला नेहमीच विचारायचीस ना की मी मिस के नावाची मुलगी कोण होती ते, पण मी तुला टाळाटाळ केली। पण आता वेळ आली आहे की तुला सत्य सांगण्याची। मी हे सत्य तुला सांगणार आहे। तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलताय काय, पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, आणि नंदिनी तिथून निघून जाते। तर जीवा धावत धावत नंदिनीच्या मागे जातो। तेव्हा नंदिनी म्हणते की मला तुमचं ऐकण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाहीये। जेव्हा मी विचारत होते तेव्हा तुम्ही मात्र मला उत्तर दिलं नाही। मी सारखं तुम्हाला विचारायची की ती मुलगी कोण आहे, तेव्हा तुम्हाला मला काहीही सांगावं असं वाटलं नाही। आता तुम्हाला जे सांगायचं आहे ते ऐकण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये, असं म्हणून नंदिनी निघून जाते। त्यानंतर जीवा नंदिनीच्या मागे मागे जातो। तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही अगोदर या डिवोर्स पेपरवर सह्या करा आणि मग माझ्याशी बोला, असं म्हणून नंदिनी पुढे निघून जाते। त्यानंतर जीवा एकटाच विचार करत उभा राहतो की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे। नंदिनी माझ्यामुळे आपलं लग्न तोडायला निघाली आहे। तिला मी समजून घेतलं नाही। मी जर वेळीच तिला सगळं सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती, असं म्हणून जीवा स्वतःशीच बोलत राहतो। त्यावर जीवा म्हणतो की तुला त्या मुलीचं नाव कळाल्यावर समजेल की मी तुला त्या मुलीचं नाव का सांगत नव्हतो, का तुझ्यापासून ते नाव मी लपवत होतो, असं म्हणत जीवा नंदिनीला समजावत असतो। पण नंदिनी काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, ती मात्र निघून जाते। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।